आता माणसांची गर्दी देखील वाढलेली ते आपण बघू शकता। नमस्कार मित्रांनो, सागर पाटील परिधान आपल्या नव्या व्हिडिओमध्ये खूप खूप असे स्वागत करत आहे। मित्र हो, आताच आपण आषाढी वारी करून आलेलो आहोत। आषाढी वारी म्हणजे आपल्या शाळेतली आषाढी वारी जो आमच्या शिक्षकांनी सरांनी जे म्हणजे छान असं म्हणजे पंढरपूर आशीर्वाद आणलं होतं आमच्या शाळेमध्ये। तर विचार केला की आता आपण पंढरीला आलो तर जरा चंद्रभागेत देखील म्हणजे आंघोळ करावी। मग सुचलं कुठं जावं, तर नंतर समजलं की आपल्या चिरनेरमध्ये म्हणजे आपल्या उरण तालुक्यामध्ये सुंदर अशी जागा आहे बघा। तुम्हाला बाजूला आवाज म्हणजे येत असेल पाण्याचा, तर सुंदर अशी जागा आहे ती म्हणजे अक्कादेवी धरण चिरनेर म्हणजे अक्कादेवी डॅम चिरनेर। तर इथे यायचं कसं हे तुम्हाला मी सांगतो, म्हणजे कसं यायचं तुम्हाला देखील ते सांगतो मी की तुम्ही चिरनेर या गावी या। पसंत म्हणजे चिरनेर हे गाव प्रसिद्ध आहे, तुम्हाला माहिती आहे। आता मी पेनवरून येत आहे, त्यामुळं तुम्हाला इथून रस्ता दाखवतो। तिथे यायचं असेल तुम्हाला दोन रस्ते आहेत म्हणजे चिरनेरमध्ये, तिथून तुम्ही त्या साईडनं येत असाल तर तुम्हाला 4 व्हीलर देखील तुम्ही आणू शकता। फक्त काय तुमचं डेस्टिनेशन कुठलं आहे तर महागणपती मंदिर। तुम्ही चिरनेर महागणपती मंदिर जवळ आलात तर तिथून तुम्हाला एकच रस्ता आहे, म्हणजे तुम्ही 4 व्हीलर घेऊन जा किंवा 2 व्हीलर घेऊन जा। आता मी सध्या 2 व्हीलर असल्यामुळे मी ह्या रस्त्याने त्याला नसा पेनवरून आलेलो, त्याच्यामुळं हा मला जवळचा रस्ता आहे। तुमच्याकडे जर 4 चाकी म्हणजे 4 व्हीलर जर असेल तर तुम्ही तिकडनं येऊ शकता, म्हणजे तिकडं रस्ता आहे। आता आपण निघालो बघा। मी आजचा हा या व्हिडिओमध्ये थोडी मोठं ब्लॉगिंग टाकत आहे। याचं कारण असं आहे की आपला प्रवास जो आहे ना तर तो कसा आहे की गाडी चालवणे आणि ती म्हणजे कशी गावातून अनुभव घेणे, म्हणजे गाव आणि जंगल याचा सुंदर असा अनुभव येईल आणि तुम्हाला चक्क तळ कोकणात जाण्याचा एक अनुभव येईल। तसं चिरनेर हे कोकणातच आहे परंतु ते मध्य कोकणात आहे, त्याच्यामुळं तुम्हाला की तळ कोकणात तुम्हाला जाण्याचा एक खूप छान असा अनुभव येईल। तर आता आपल्याला जायचं आहे बघा। आता आपण महागणपती मंदिराजवळ आलो तर तुम्ही 4 व्हीलर आणा वा 2 व्हीलर आणा, तुम्हाला महागणपती मंदिर येथेच यायचं आहे। त्याला आता आपला खऱ्या अर्थाने एक कोकणातली मजा म्हणजे जी जंगलाची रस्ता आहे ना ती सुरू झालेली आहे। ही आपल्याला आता मजा नक्कीच येईल। बघा शेवटी आपण अक्कादेवी धरण इथे पोहोचलेलो आहोत आणि खूप सुंदर असा डॅम आहे। आता मी दुपारी लवकर आल्यामुळे जास्त पब्लिक नाही आहे, पण तुम्हाला जर पब्लिक जर पाहायची असेल ना तर माझा 2 वर्षापूर्वीचा ब्लॉग तुम्ही पाहू शकता। आता जो संपूर्ण डॅम आहे ना तो आपण पाहून घेऊया जरा सिनेमॅटिक मोडमध्ये आणि नंतर मग आपण पोहायला जाऊया। आता मी आलो होतो तेव्हा एवढे पर्यटक नव्हते, आता हळूहळू का होईना पर्यटक यायला लागले तिथे बघू शकता आपण। आणि जर पाहिलं तर आमच्यासोबत जी मंडळी ती आता पोहोचत आहेत। आता आपण थोडं आपण देखील पाण्यात उतरूया, कारण कसं आहे की बघा आज आपल्या मराठी भाषेसाठी आपण रस्ते उतरतो, परंतु आता आपली ठिकाणं जी आहेत ती प्रसिद्ध होण्यासाठी आता आपल्याला पाण्यात उतरावं लागेल। आज आपण पाणी आंदोलन करूया। जय महाराष्ट्र। बघा नीट निरीक्षण केलं तर आपण हा जो अनुभव घेणार ना तर तो एकदम घनदाट जंगलाच्या मध्ये, म्हणजे बाजूला जर बघितलं तर हा मोठा डोंगर आहे, आदिवासी वाडी आहे बाजूला, गाव आहे ते म्हणजे अक्कादेवी म्हणून। तर तिथे बाजूलाच हा आपला धरण आहे। आता आपण पाण्यात तर उतरणारच आहोत, बघूया मजा घ्यायला जाऊया आणि तुम्हाला देखील मी मजा दाखवणार। तर आता आपण उतरूया, जरा जाताना व्यवस्थित बघा, कारण बघा इथे हिरवट दिसते ना ती शैवाल असू शकते, सगळं असू शकते ना शैवालच आहे। आणि इथं चला आपण पण आता उतरूया। बघा सुंदर सुंदर पायऱ्यांची रचना केलेली आहे, मस्त वाटतंय। शेवटी पाण्यामध्ये उतरलोय, एकदम थंडगार पाणी आहे। काय बघा हा जो डॅम आहे ना, खालचा डॅम जो आहे ना, खालचा डॅम
तर बघा कंबरेवर फक्त पाणी आहे, बस कंबर पण भरत नाही आपली. बघा माझ्या तर बघू शकतो तुम्ही. म्हणजे आता मी जरा उंच आहे 6 फूट, त्याची मुलं माझ्या एवढं सांगतात, पण जास्त पाणी नाही आहे. लहान मुलं देखील पोहणं आपली घेऊ शकता. फक्त वरती जे आहे ना तो पकामध्ये खोल पाणी आहे, तर शक्यतो वरती जाऊच नका, कारण इथल्या ग्रामस्थांनी खूप छान अशी सोय केली बघा. तर जर चांगली आपल्या मध्ये जर सोय केली तर वरती कशाला रिस्क कशाला घ्या, त्यापेक्षा हा डॅम मस्त आहे. बघू आता आपण डायरेक्ट पाण्यात उतरलो आहोत आणि पाण्यातून डायरेक्ट आपण इथे जो आपण म्हणजे लाभ घेतो आता मस्त छान असे. आता हळूहळू पर्यटक देखील यायला लागलेत, मजा वाटते जरा. अरे वा, अरे म्हटलं होतं म्हणजे ते व्हिडिओमध्ये दाखवलं नव्हतं. पोहायला मजा येते का? आणि बघूया. अरे वा, आता बघा पाण्यामध्ये क्रिकेटचा सामना रंगलेला आहे. श्रेयस टाक बॉल. पाण्यामध्ये क्रिकेटचा सामना रंगला आहे. हा पाण्यातला क्रिकेट सामना आपण बघू शकता. पाण्यातला क्रिकेट सामना बघा. अरे बापरे, बॉलर डेंजर आहे. बघा वर्षा सहलीला आलो आणि आता क्रिकेटची कॉमेंट्री करतो आणि पाहूया श्रेयसने बॉल टाकलेला आहे. अरे बॅटमन डायरेक्ट पाण्यामध्ये. आणि आपण बघू शकलो असतो इथं मागच्या वेळेला देखील अक्कादेवीच्या वेळी श्रद्धा सलोनी आली होती, आता बद्दल श्रद्धा आलेली आहे. बघा आपण पाहू शकता की आता हळू पर्यटकांची गर्दी देखील वाढत आहे. वेळ दुपारची आहे आणि आता आपण पाहिलं तर भरपूर मंडळी आता जमलीत. म्हणजे असं नाही की तिथे म्हणजे पर्यटक येत नाही, पर्यटक येत असतात. दोन तीन दुपारची वेळ आहे. आता मी बराचसा म्हणजे पोहण्याचा आनंद घेतलेला आहे. आता माणसांची गर्दी देखील वाढलेली आहे, आपण बघू शकता. बरीचशी मंडळी आहेत तिथं. भरपूर अशी माणसं. आता काही वरती देखील माणसं आता वरती चढलेली आहेत. हाय हाय, मस्त मस्त. धन्यवाद धन्यवाद. आपला अक्कादेवीचा डॅम जो आपण आहे तर तो आता एन्जॉय केलेला आहे. तेव्हा हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. मिळूया लवकरच एका नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय अक्कादेवी, गणपती बाप्पा मोरया. कारण चिरनेर हे गणपतीचं स्थान आहे.